आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी इनकमिंग सुरू आहे। रॉयल गार्डन कर्जत येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान नगर परिषदेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी पुष्पा हरिश्चंद्र दगडे, माथेरान नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अजय काशीनाथ सावंत आणि खोपोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील हे उमेदवार असतील, अशी अधिकृत घोषणा खासदार तटकरे यांनी केली आहे। या कार्यक्रमात विविध पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी पुंडलिक पाटील, पंकज पाटील, प्रमोद राईलकर, पुष्पा दगडे, दिनेश जाधव, योगेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, माजी सभापती एकनाथ धुळे, प्रदेश प्रतिनिधी भगवान भोईर, दत्ता मसूरकर, अश्विनी पाटील, अजय सावंत, ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर, ॲडव्होकेट पूजा सुर्वे, ॲडव्होकेट रंजना धुळे, स्वप्नील पालकर, हर्षद मोरे, राम राणे, अंकित साखरे आदी मान्यवर उपस्थित होते। दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघातील आगामी नगरपरिषद निवडणुकांची राजकीय समीकरणे बदलणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। Like, comment, share and subscribe.